ओ शेतकरी, कुणाच्या झाडाच्या बिया तोडताय? तुझ्या आईच्या वे. तर इकडे ना हे आमचं झाड आहे आणि ह्याला ना जास्त शेंगा नाही सॉरी बिया लागले, शेंगा लागले म्हणते. येता येता मला शेहीची पण गावली, काय वरण्याची. हे घे, ही वरण्याची एवढी टाक त्याच्यात. अरे हाय त्याच्यामध्ये बाबा. हे ना झाड, आमची ही झाडं 2-3 आहेत आणि हे साफसफाई केलेली नाही. म्हणजे बिया लागायचं चालू झाले की पहिले झाडाला हे ना सगळं साफसफाई खालची वगैरे व्यवस्थित सगळं पेटवून वगैरे दरवर्षी मम्मी करायची. पण ह्या वेळेला आमचा मेन माणूसच नाही आहे, त्याच्यामुळे काय देखरेख झाडांची झालेली नाही आहे. तरीसुद्धा ह्या झाडाला केवढ्या बिया लागलेत. इकडे अक्का आणि दादा बिया काढतायत. हे तुम्हाला दाखवायचं होतं. अक्काला का उंचीन कागद घे ग, खाली कागद घे. तर हे ना बिया खास तुम्हाला दाखवायच्या होत्या. त्या झाडांना लागलेत की नाही माहीत नाही. काजूच्या बिया, काजूच्या बिया. हां, खुरपं कशाला घेतलायस बाबा हातात? कोणतरी येऊन गेले, मस्ती मस्ती काय कोणतरी येऊन गेले. कसं तुला समजलं? कोणतरी येऊन गेलं. इथे काय झालं, आमचं एकतर डोंगरात पूर्ण शेत आहे, तर त्याच्यामुळे ना आवजावं घर तुम्हाला असं प्रत्येकांचं होतं. इकडे मग आमच्या भाऊबंधांचं चुलत्याचं माझ्या शेत आहेत, त्यांची झाडं आहेत. पण आपल्याला आपलीच झाडाचं बिया काढायच्या आहेत. हां, इकडे टॉमीला पण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे. अक्का उडी मार. अक्काला सापडे ना. ज्याची उंची आहे तिनं मोबाईल धरला आहे आणि ज्याला सापडत नाही ते उड्या मारून काजू काढायचे चाललेत. काजूचा सीझन चालू झाला की आमच्या तिघांच्याही पहिले जे बिया असतात ना, भले ते नंतर वाळवायच्या किंवा काजू खायचे काजू अजून मला दिसत नाही आहेत ते नंतर, पण बिया लागल्यानंतर आमची आई सगळ्यांना पहिला बिया पोच करायची अशी. त्याच्यामुळं आईची आठवण तरी पावलापावली येते. असं सारखं अशी वाटतं आई असती तर काय काय केली असती. आज मी दुपारी आले. आज गुरुवार आहे आणि 12ची बस होती मला यायला इकडे. ताई आणि मी 12च्या बसनं आलो आहे. ह्याला ना फक्त हे लागले, मोहर आहे आणि हे एवढूसं झाड आहे, पण बी मात्र लागली एवढी मोठी. कुठे गेली एवढी मोठी? तर ह्याला मी आता तोडते. अरे ह्याला तोडते. इकडे ही झाड, ही छोटीवाली झाड आहेत पण बिया तरी लागलेत. आमची नाही आहे ती, चुलतेची आहेत आणि ही मोठीवाली आहे ती आमची. इकडे खाली हे वालं, इकडे दादा आणि अक्का आहे तिकडे.